रिझर्व्ह बँकनी HDFC सारख्या बँकेला एका स्पेशल कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. त्याच्यावरती त्यांचं विशेष लक्ष असतं. कारण हा बँक जर कधी फेल झाला किंवा हे बुडालं बँक तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर HDFCचं म्हणणं असं आहे, रिझर्व्ह बँकचं असं म्हणणं आहे की इथे काहीही आम्हाला गैर दिसत नाही आहे आणि जे आकडे पण आहे ते HDFC बँकचे ते याची गवाही देतात आहे. बघा 3 आकडे तुम्हाला सांगतो. पहिला आकडा बँक प्रॉफिटेबल आहे आणि भक्कम प्रॉफिटेबल आहे. 60 ते 70 हजार कोटी वर्षाचं त्याचं प्रॉफिट आहे या बँकेचं. दुसरा एक असतो कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा HDFC बँक ₹100 कोणाला कर्ज देते तर त्यांच्याकडे ₹20 बफर आहे. रिझर्व्ह बँक म्हणतो की तुमच्याकडे ₹12 असले पाहिजे, पण HDFCकडे जास्त बफर आहे ₹20 आणि हा ₹20 जो बफर आहे हा काही डिपॉझिटर्सचा पैसा नाही आहे. हा बँकेचं आपलं कॅपिटल आहे, आपलं भांडवल आहे. त्याच्यामुळे एकदम सेफ आहे. हे झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट बघतात आपण बँकमध्ये की NPA किती. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे बुडीत कर्ज किती आहे. तर ₹100 जेव्हा HDFC बँक लोन देतं तर त्यांचा फक्त 40 पैसेच बुडालेत. इतर बँकेच्या केसमध्ये हे 1, 2, ₹3 पण आकडा जातो. त्यामुळे याही पॅरामीटरमध्ये HDFC चांगलं आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.